संघासाठी आणि बॉलिंगसाठी विनोद आहे ना बिंदास दादा बघूया बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन बिंदास दादा सामना करतील रुपेश दादा बघूया आपल्या संघासाठी मॅच चालू झालेला आहे आणि चांगली बॉलिंग अतिशय चांगली बॉलिंग चांगला बॉल टाकला होता बिंदास दादा यांनी रुपेश म्हात्रे यांना काही समजलं नाहीत बॉल चकवा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे चालू सामना चौटारा स्पोर्ट आणि एसव्ही स्पोर्ट मध्ये चालू आहे चांगली बॉलिंग करतात बिंदास दादा आपल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येते ते चांगलं बॉल टाकतात ते बॅटिंग साठी सज्ज रुपेश म्हात्रे बॉलिंग साठी बिंदास दादा बघूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा सेम चेंडू टाकलेला आहे फसवा चेंडू काय बॉलिंग करतायत बिंदास दादा आपल्या संघासाठी चांगली बॉलिंग करतायत बिंदास दादा आपल्या संघासाठी बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मारो सज्ज बिंदास दादा सामना करतील रुपेश दादा बघूया काय करते आपल्या संघासाठी आणि कट अप्पर कट मारलेला आहे आणि काय फिल्डिंग आणि थर्ड अंपायर रेफर केलेला आहे पंचांनी रनआउट साठी चांगली बॉलिंग करत आहेत बिंदास दादा आपल्या संघासाठी बघूया आता थर्ड अंपायरचा निर्णय काय येणार आहे रनआउट साठी तिसरा अंपायरचा रेफर केलेला आहे पंचांनी बघूया पंचांचा निर्णय काय येत आहे ते टीव्ही पंच चेक करत आहेत कट टू कट आहेत थांबा थोडस वेट करायचं आहे नॉट आउट आहेत तिसरा पंचा निर्णय नॉट आउट आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल चांगली बॉलिंग करत आपल्या संघासाठी बिंदास दादा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे 40+ फॉर्मॅट मधून बिंदास दादा गोलंदाजी करत आहेत चांगली गोलंदाजी करत आहेत ते आपल्या संघासाठी पुन्हा एकदा बघूया ते आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तयार आहेत सज्ज आहेत बॉलिंग टाकण्यासाठी आणि सामना करतील अविन दादा 40+ फॉर्मॅट मधून दोन बॅटर्स 40 सामन्यामधून दोन्ही बॅटर्स बॅटिंग करत सज्ज आहेत अविन दादा बघूया बिंदास दादा पुढचा चेंडू टाकत आहेत आणि पुन्हा एकदा सेम काय बॉलिंग करतात जबरदस्त बॉलिंग करतात बिंदास दादा आपल्या संघासाठी आतापर्यंत त्यांनी जखरून ठेवलेला आहे बॅट्समॅनांना
बांधून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी होत आहेत आपल्या संघासाठी. एसवी स्पोर्ट्स साठी चांगली गोलंदाजी करत आहेत बिंदास दादा. 2 रन झालेले आतापर्यंत. चांगली ओव्हर करत आहेत बिंदास दादा. चांगली बॉलिंग करत आहेत आपल्या संघासाठी. 2 धावा झालेल्या आहेत आणि चांगला शॉट सिलेक्शन केलेला आहे आणि षटकार रुपेश म्हात्रे यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलेला आहे. आपल्या संघासाठी सुरुवात केलेली त्यांनी. 8 धावा झालेल्या आहेत. 8 रन्स. पॉवर प्ले षटक चालू आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेष आहे. नवीन द्यायला गेला. नवीन 8 रन झालेले आहेत आतापर्यंत. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. बिंदास दादांची चांगली ओव्हर. चांगली बॉलिंग करत आहेत ते आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू बघूया रुपेश म्हात्रे काय करतात आपल्या संघासाठी. चांगली बॉलिंग केली. चांगली बॉलिंग झालेली आहे आतापर्यंत. या षटकामध्ये 9 धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये. चांगली बॉलिंग केलेली आहे बिंदास दादा यांनी. पूर्ण संघासाठी त्यांनी चांगली ओव्हर केली. पहिले ओव्हर षटक संपलेला आहे आणि 9 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. चौथ्या स्पोर्टने 9 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. बघूया दुसरी ओव्हर कोण घेऊन येत आपल्या संघासाठी. दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी मला थोडे अविनाश माली येत आहेत आपल्या संघासाठी. बघूया आता अविनाश माली आपल्या संघासाठी काय करत आहेत. दुसरी ओव्हर टाकण्याचा जिम्मेदारी अविनाश माली यांनी घेतलेल्या स्वतःच्या खांद्यावरती. अविनाश माली दुसरी ओव्हर टाकण्यास सज्ज. पहिला षटकार समाप्तीनंतर 9 धावा झालेल्या आहेत चौथ्या स्पोर्ट संघाची. दुसरी ओव्हर टाकण्यास सज्ज आहेत अविनाश माली. सामना करतील रुपेश म्हात्रे. आतापर्यंत त्यांनी 1 षटकार लावला आपल्या संघासाठी मारलेला आहे. बघूया आता अविनाश माली बॉलिंग मारून सज्ज. सामना करतील रुपेश म्हात्रे. बघूया तर रुपेश म्हात्रे आपल्या संघासाठी काय करणार आहेत ते. बघूया काय आहे त्याने. काय उड्याने षटकार. सीमारेषा बाहेर षटकार. षटकार मारलेला आहे रुपेश म्हात्रे यांनी. जर संघाची धावसंख्या वाढवायची असेल तर रुपेश म्हात्रेंना संघासाठी प्रयत्न करावे लागतील. बघूया रुपेश म्हात्रे काय करावे संघासाठी. त्यांचा फॉर्म एकदम स्ट्रॉंग आहे. पुढचा चेंडू अविनाश माली. सामना करतील रुपेश म्हात्रे आणि वाईट चेंडू. खराब चेंडू हाताळलेला आहे अविनाश माली यांनी. संघाची धावसंख्या वाढवायची असेल तर रुपेश म्हात्रेंना क्रीजवरती राहण्याची गरज आहे. आवश्यकता आहे.
अविनाश माली बघूया. आणि पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे यांच्या काही बॅट मध्ये बॉल आला नाही आणि दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. दोन धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अविनाश माली यांनी चांगला बॉल टाकला होता. रुपेश म्हात्रे यांच्या काही बॅटच्या बट्ट्यामध्ये आला नाहीत आणि दोन धावा पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या 18 आणि पुन्हा एकदा अविनाश माली बॉलिंगसाठी सज्ज आहेत, बॅटिंगसाठी सज्ज आहेत. रुपेश म्हात्रे बघूया. आणि चांगली कव्हर ड्राईव्ह केलेला आहे त्यांनी. आणि पुन्हा एकदा दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी रुपेश म्हात्रे यांनी. धावसंख्या 20 विदाउट लॉस. 20 धावा पूर्ण झालेल्या आहेत चौथ्या संघाच्या. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर ते दुसरी ओव्हर टाकण्यासाठी अविनाश माले आहेत, टाकत आहेत. बघूया आता काय करते अविनाश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे यांनी ड्राईव्ह केलेला आहे आणि पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट. मला तर वाटते सिंगल डबल 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 रन स्ट्राईक रोटेट करतायत. चांगली बॅटिंग करत आहेत रुपेश म्हात्रे. आतापर्यंत मला तर 22 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 22 धावामध्ये 2 षटकार आहेत रुपेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेले आहेत ते. आणि बाकीचे धावा आहेत त्या धावून पूर्ण केलेल्या आहेत. अविनाश माली आपला पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आहेत. बघूया आता रुपेश म्हात्रे काय करतात पुढच्या चेंडूवरती. आणि पुन्हा एकदा उचललेला आहे आणि चेंडू सीमा पार षटकार. काय बॅटिंग करत आहेत रुपेश म्हात्रे आपल्या संघासाठी. 3 षटकार त्यांनी मारले आतापर्यंत आपल्या खेळीमध्ये. धावा झालेल्या आहेत. रुपेश म्हात्रे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत ह्या हंगामामध्ये आणि मागच्या हंगामामध्ये होते टस मध्ये होते, पण आता त्यांची बॅटिंग एकदम तापलेलं आहे. आणि स्लो चेंडू टाकला होता अविनाश यांनी. आणि पुन्हा एकदा बघूया आता काय होतात. आणि पुन्हा एकदा डबल ची कॉल होता आणि डबल 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा जबरदस्त आहे. 40+ चे दोन्ही बॅटर आहेत. काय त्यांची एनर्जी आहे सर, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच चांगली एनर्जी अगदी नौजवानांना लाजवेल अशी बॅटिंग रुपेश म्हात्रे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण राकेश बघितलं तर पहिल्याच दिवसापासून रुपेश म्हात्रे चांगल्या टच मध्ये त्यांची बॅट तलपत आहे. ये तो MPL जाके अभी 40+ टूर्नामेंट भी बाकी आहे. नाही, मला तर पहिली मॅच मी बघितलं त्याच्यामध्ये 33 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या आपल्या संघासाठी. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 30-15 ची सरासरी राकेश आपण पाहतोय चौथा हिरवा स्पोर्ट्स संघाने राखलेले आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या मला वाटतं. येस, आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठून काढलेले आहेत. त्यात उत्तुर्ण दोन षटकार मारले रुपेश म्हात्रेंच्या बॅटिंग मध्ये आले. बाकी सिंगल डबलनी त्यांनी पूर्ण केलेलं काम. चांगली रनिंग बिगिन टू विकेट आहे. चांगली बॅटिंग करते रुपेश म्हात्रे. जर संघाची धावसंख्या 50 पार न्यायची असेल, 50+ करायचे तर रुपेश म्हात्रेंना क्रीजवरती राहणे गरजेचं आहे. अगदी बरोबर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने टॉस साठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. यानंतर सामना सरपंच 11 विपक्ष संतोष स्पोर्ट्स या 2 संघामध्ये असणार आहे. सरपंच 11 संघाचा संघनायक आणि संतोष स्पोर्ट्स संघाचा संघनायक. तिसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज आहे सौरभ भोईर. बॅटिंग साठी सज्ज आहेत अविन दादा. बघूया काय करत आहेत आपल्या संघासाठी. आणि बॉलिंग भरकटलेलं आहे मला वाटतं. आणि वाईट
वाईट रन्स आलेले आहेत. धावसंख्येत भर झालेला आहे. धावसंख्या 31. सौरभ लाईन मध्ये भरकटलेले आहेत. चांगली बॅटिंग केलेलं आहे आतापर्यंत. 31 धावा झालेल्या आहेत. 31 धावा. धाव फलक चांगलं झालेलं आहे त्यांचं. सौरव बॉलिंग साठी सज्ज आहेत. बॅटिंग साठी अविन दादा. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. जशी सुरुवात रुपेश दादाने करून दिली तसे ते करणार आहेत का. चांगली बॅटिंग त्यांच्या मार्फत. एक धाव कंप्लीट झालेला आहे. धाव संख्या 32 झालेला आहे. सौरभ यांची चांगली बॉलिंग आतापर्यंत. जोपर्यंत क्रीजवरती रुपेश म्हात्रे आहेत तोपर्यंत संघ हा पॉवरफुल मध्ये आहे. पुढची मॅच आहे सरपंच 11 संतोष स्पोर्ट्स. सौरव बॉलिंग मारून सज्ज आहे. बॅटिंग साठी रुपेश म्हात्रे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. दिशा भरकटलेली आहे मला वाटते सौरभ यांची. अवांतर धावसंख्येमध्ये भर झालेला आहे आता. सौरव आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. आणि रुपेश म्हात्रे जे स्ट्राईक एंडला आहेत फॉर्म मध्ये आहेत सध्या तरी. सौरभ बघूया काय करत आपल्या पुढच्या चेंडू मध्ये. आणि पुन्हा एकदा उचललेला आहे मला वाटते हा. आणि षटकार झालेला आहे पुन्हा एकदा. काय बॅटिंग करत आहेत रुपेश म्हात्रे आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 39 आणि त्यामध्ये 34 धावा एकट्या रुपेश म्हात्रेच्या पाहायला मिळतात. बघूया सौरव पुढचा चेंडू सामना करतील रुपेश म्हात्रे. पुन्हा एकदा दिशा भरकटलेला आहे बॉलर सौरव. अवंत धावसंख्या भर झालेला आहे. संघाची धावसंख्या 40 झालेला मला वाटते. त्याच्यामध्ये 34 धावा एक तर रुपेश म्हात्रेंच्या आहेत. यांनी मला उत्तुंग षटकार मारले. 4 षटकार आहेत त्याच्यामध्ये. चांगली बॅटिंग करत आहेत ते. सध्या चांगल्या टच मध्ये आहेत ते ह्या अंगामध्ये. MPL मधले मानकोय प्रीमियर लीग मध्ये. सौरभ पुन्हा एकदा बॉलिंगवर सज्ज. सामना करतील रुपेश म्हात्रे. हवं बॅटवरती बॉल आला नाहीत. आणि पुन्हा आता बघूया काय करतायत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे त्यांची. आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 42 रन झालेले आहेत. रुपेश म्हात्रेंना अविन दादांची चांगली साथ आहेत. दोन्ही सुद्धा 44 फॉर्मॅटचे प्लेयर आहेत. तुम्ही चांगले कामगिरी करताय तुम्ही. आता धावसंख्या वाढत आहे. पुन्हा एकदा सौरभ सामना करते रुपेश म्हात्रे. आणि पुन्हा एकदा धावत बॅटच्या पट्ट्यात आला नाही हा चेंडू मला वाटते. आणि पुन्हा एकदा कॉलिंग केलेलं 2 रन साठी. आणि एकच धाव. फोर्टी 43 धावा झालेल्या आतापर्यंत. 37 धावाची खेळी करते रुपेश म्हात्रे. 37 धावा. या हंगामध्ये मला एकच अर्धशतक धरकवलं दीपेश माली यांनी. 14 चेंडू मध्ये 51 धावा. आता रुपेश म्हात्रे 37 धावा खेळत आहेत. बघूया काय करणार आपल्या संघासाठी. सौरभ पुन्हा एकदा अविन माली यांच्यासाठी. आणि पुन्हा एकदा रनिंग बॉलिंग भटकटलेलं आहे मंडळांची. अवांतर धावसंख्या भर झालेला आहे. 44 धावा. 44 धावा झालेल्या आतापर्यंत.
सूर गवसलेला नाही हवं तसा, वारंवार दिशा भटकत आहेत सौरभ हे. बघूया पुढचा चेंडू अविन माळ्यासाठी, आणि चांगली कव्हर ड्राईव्ह केलेला आहे, चांगले कट केलेलं त्यांनी चेंडूला. एक धाव कंप्लीट झालेला आहे. पंचेचाळीस धावा झालेला आतापर्यंत. तिसरी ओव्हर चालू आहे. बघूया रुपेश म्हात्रे आपल्या संघासाठी सज्ज आहेत बॅटिंगसाठी, सौरव बॉलिंगसाठी. आणि चांगलं कट केलं आहे आणि बॉलर विकेट किपरच्या वरून चौकार. आतापर्यंत विदाउट लॉस आहे. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप म्हणता येईल 40+ फॉर्मॅट मधून. 49 धावा झालेल्या आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि रुपेश म्हात्रे 41 धावावर खेळत आहे. 21 धावांची चांगली बॅटिंग करतायत ते, तडकदार बॅटिंग करतायत ते. संख्या धावसंख्या 49 आणि सांघिक रुपेश म्हात्रे यांची 41, 41 धावा. बघूया या अंगामधील MPL मधला एक अर्धशतक दीपेश म्हात्रे यांच्या बॅटिंग मध्ये आला आता जस्ट मागच्या मॅच मध्ये 14 चेंडू मध्ये 51. आणि आता रुपेश म्हात्रे सुद्धा त्या ट्रॅक वरती दिसत मला. 41 धावा झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या आहे ती रुपेश म्हात्रेंनी 50 धाव पूर्ण केल्या. त्यांचे बंधू मंदेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक आहे. 49 धावांची पार्टनरशिप झालेलं आहे. चांगली पार्टनरशिप आहे. पाया भक्कम केलेला तुम्ही. शेवटची ओव्हर सचिन माली टाकण्यासाठी संघाचे कर्णधार आले स्वतः. अविन माळ्यांनी उडवलेला आहे, गॅप मध्ये उडवलेला आहे. बघूया काय आहे. आणि 50 धावांची पार्टनरशिप पूर्ण झालेली. मला पहिली पार्टनरशिप असेल 50 धावांची MPL मधले, मानकुली प्रीमियर लीग मधले. टाळ्या होऊन जाऊ द्या. 40 प्लेअर मध्ये 50 धावांची पार्टनरशिप झालेला आहे पहिल्या विकेट साठी. अति चांगली पार्टनरशिप आहेत. बघूया आता रुपेश म्हात्रे 41 धावांवर खेळत आहेत वैयक्तिक स्वतःच्या. आणि उडवलेला आहे, आणि उडवून द्यायला मला षटकार आहे. आणि सत्य धावांमध्ये रुपेश म्हात्रे स्वतः खेळत आहेत. आणि संघाची धावसंख्या 56. धावसंख्या अब तक 56 आणि 47 या धावसंख्येवर रुपेश म्हात्रे खेळत आहे. केवळ 3 धावेने आपल्या अर्धशतकापासून दूर जर अर्धशतक झळकावतोय तर स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि या स्पर्धेमध्ये दीपेश माली नंतर दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल. रुपेश म्हात्रे पुन्हा एकदा सुवर्ण संधी. त्यांचे छोटे बंधू मिलिंद म्हात्रे यांच्याकडून 50 धावा झाल्या तर 3000 पारितोषिक आहे. आणि मंदेश म्हात्रे यांच्याकडून 2000 आणि मिलिंद म्हात्रे यांच्याकडून 3000. दोघे बंधूंनी प्राईज लावले त्यांच्यावरती. आतापर्यंत 70 धावांपर्यंत खेळत आहेत. 3 धावांची आवश्यकता आहे 5000 साठी. बघूया. आणि उचललेला आहे आणि मात्र मिस झालेला आहे. बघूया अविनाश माली आणि वेल प्लेड चांगली खेळली गेली तुम्ही. रुपेश म्हात्रे यांनी 70 धावांची खेळी केली वैयक्तिक. चांगली खेळली गेलेली आहे आपल्या संघासाठी.
फुलटाच आणि फुलटाचा आणि- फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिले सीमा पार षटकार पंचांचा भीमर नोचा देखील इशारा. फ्रीड असणाऱ्या पुढच्या चेंडूवर ऋतिक यांनी चांगला समाचार घेतलेला सचिन यांचा. संघाचे कर्नल त्यानं ओनर सुद्धा आहेत आणि भीमर चेंडू आहे नो बॉल. चांगला फटका मारा ऋतिक यांनी. स्पोर्टच्या 63 आउट होण्यापूर्वी रुपेश म्हात्रेने 47 धावांची खेळली गोळी 47 धावांची. आणि बघूया आता ऋतिक काय करत संघासाठी. पहिल्या चेंडूने षटकार मारला होता. आज चांगली वापसी केलेली आहे सचिन यांनी. चांगला फसवा चेंडू टाकला सचिन यांनी. चांगला कमबॅक सचिन यांचा आहे. बघूया आता. आणि पुन्हा एकदा उचललेला चेंडू आहे आणि पुन्हा एकदा समाचार घेतला षटकार. आणि पुन्हा एकदा आणि जबरदस्त बॉल. काय सचिन मलेने बॉल टाकला होता. चांगली बॉलिंग केली त्यांनी. एकूण 70 धावा झालेल्या आहेत चौथा संघाच्या. 70 धावांचं टार्गेट असेल SV स्पोर्ट समोर. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केला जाईल सरपंच 11 आणि संतोष स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. टॉस साठी या विनंती करेन चक्की ब्रदरचे प्रो बॅटर की आपण टॉस साठी या, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून एअर फ्रेशनर आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. सत्तर धावांचं टार्गेट असणार आहे SV स्पोर्ट समोर. चांगली खेळली गेली अविन दादा, रुपेश दादा, ऋतिकने आणि आपल्या संघासाठी 69 धावा पटकवल्या. 70 धावांचं टार्गेट असणार आहे SV स्पोर्ट समोर. हे जे चक्की साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सरपंच 11 संतोष स्पोर्ट, सरपंच 11 संतोष स्पोर्ट यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच असणार आहे. चक्की ब्रदरचे प्रोप्रायटर आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एअर फ्रेशनर मॅन ऑफ द मॅच स्वरूपामध्ये स्पॉन्सर केलेले आहेत. स्टार इंटरव्हाचे देखील प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. उमेश माली आपल्याकडून निघत आहेत. मला तरी अलविदा घेत आहेत ते. थँक्यू सो मच. तुम्ही चांगला सपोर्ट केला आम्हाला. तर टॉस सरपंच 11 संघाच्या संघाने जिंकलेले आहे. आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की पण VIP डॅचची सोहळा व्हायची आहे. जास्त वेळ मी घेणार नाही. टॉस आपण जिंकले. सरपंच 11 संघाने निर्णय काय असेल. कॉमेंट्रीचे बादशाह आलेले आहेत आपल्या इथं एंट्री झालेली त्यांची. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेला आहे. सरपंच 11 संघाच्या संघाने टॉस जिंकले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. क्रिकेट विश्वातले जे कॉमेंट्रीचे बादशाह म्हणून ओळखतात आपल्या भिवंडी तालुक्यात पंचक्रोशीमध्ये असे साहेबांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद शुभा दुमाल, धन्यवाद कालीराम केनी एंड धन्यवाद राकेश माली. आइए दोस्तों लौट चलते हैं MPL की अद्भुत क्रिकेट दुनिया में. स्वागत है आप सभी का. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा मानकोली खेल रहा है. मुकाबला इस वक्त चल रहा है सौटा हिड़वा स्पोर्ट्स बनाम SV स्पोर्ट्स के बीच में. SV के सामने टारगेट रखा है सौटा हिड़वा स्पोर्ट्स ने. कुल मिलाकर 70 रनों का. रुपेश मात्रे ने कमाल की बल्लेबाजी की, 47 रन बनाए. अविन माली 4 बनाए और ऋतिक माली ने 12 रन बनाए.
मेरे साथ कंप्यूटर कमेंटेटर शुभात धुमाल, मिस्टर माली एंड मिस्टर केनी, साथ ही हमारे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड। कल बारिश ने ग्राउंड को और खिला दिया है। हालांकि गर्म मौसम है और गर्म क्रिकेट आप देख रहे हैं। दिवाली के अवसर पर ये हमेशा का मानकोली वालों का मेला रहता है क्रिकेट का। मानकोली, देखिए गांव में ही नाम है मानकोली, इन लोगों को मानने की ज़रूरत नहीं, सारा मानकोली माना हुआ है। हमारे जो वीआईपी डाइस पे इस वक्त मान्यवर है, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। नेक्स्ट मैच सरपंच 11 बनाम संतोष स्पोर्ट्स के बीच टॉस हो चुका है। यस, ये हमारे तमाम रिकॉर्ड्स हैं। पहला चौका सदाशिव ने लगाया था। सदाशिव पिछले भी एमपीएल में छाए थे। पहला सिक्सर लगाया था प्रमोद भीड़ ने। पहली विकेट यशपाल माली, लेजेंडरी क्रिकेटर। पहली सिक्सर हैट्रिक दीपेश माली, वो तो लगाने वाले थे। पहला मेडन ओवर राजमाली ने किया। पहली विकेट हैट्रिक ऋषि भीड़ ने और पहला अर्धशतक दीपेश माली, 14 गेंदों में 51 रन। बहरहाल चलते हैं खेल की तरफ। रुपेश मात्रे सामना करें अविनाश माली। बिंदास माली को बिंदास खेलना होगा। पहली गेंद कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारा, फॉलो थ्रू में रोका जरूर है। एक से खाता खुला यहाँ पर अविनाश माली का, एक से खाता खुला एसवी स्पोर्ट्स का। देखिए एसवी के बल्लेबाजों को शुभात धुमाल, एसवी की रफ्तार से रन बनाने होंगे। इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ टर्न किया। आउटफील्ड में खिलाड़ी सिर्फ 1 रन खाते में आता हुआ 2 पे पहुंचा स्कोर। जिस तरह की बल्लेबाजी रुपेश मात्रे ने की, वर्षा जरूर देर शाम हुई थी लेकिन रनों की वर्षा उन्होंने आज सुबह सुबह कर दी। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए इस मरतबा मिसकी हुक है, फील्डर मौजूद है, बढ़िया कैच। पहला झटका लगा, आउट होके चले गए अविनाश माली। केनी के लिए 500 रुपए का इनाम आया है संतोष केनी की तरफ से। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए फ्लाइट किया, निकल के मारने की कोशिश, बल्ले का सिरा, एक और विकेट। कवार चाल्ला डगआउट में जाते हुए दूसरा झटका 2 पे गिरा है। इस वक्त आकिब पटेल निजामपुरा ने एमपीएल के लिए
सभी को हार्दिक शुभकामनाएं दी हैं और सभी टीमों को ऑल द बेस्ट कहा है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। आकिब पटेल, निजामपुरा। बहरहाल नए बैट्समैन थोड़ा गर्म पानी में आ रहे हैं। 2 बैट्समैन आउट होके चले गए हैं और रन भी केवल 2 हैं, जबकि लक्ष्य बहुत ही भारी है। 4 ओवर में 70 रन। अगला मैच होने जा रहा है सरपंच 11 और संतोष स्पोर्ट्स के बीच में। उसके बाद आरके बिल्डर और चौटा इरवा। उसके बाद श्री गणेश ए और भुईर 11, आरके बिल्डर्स और श्री गणेश बी, सरपंच 11 और चारधाम, ज्ञानदेव स्पोर्ट और एसवी स्पोर्ट। उसके बाद 2 सेमीफाइनल और 1 फाइनल। टॉस को जीता है सरपंच 11 ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। लॉन्ग ऑफ पे बहुत ही मजबूत काटी के दूसरे ओवर की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए ऋतिक माली, यानी आपने 2 विकेट लिए, ओवर खत्म। इस मरतबा ऑन द राइज पुश की हवा में फील्डर डीप से पहुंचे, 1 रन। खाता खुला बिंदास माली का। 1 रन से कछुए की रफ्तार में स्कोर चलता हुआ 3 पे पहुंचा। राइट आर्म राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं ऋतिक माली। फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेलने की कोशिश, लेकिन लीडिंग एज लगा था। हालांकि मौका था, फाइन लेग पे कोई खिलाड़ी नहीं था, लेग स्टंप पे गेंद थी, खेलना भी चाहते थे। लीडिंग एज लगा और गेंद बॉलर की जानिब गई बिना कोई रन के। 3 रन 2 विकेट। फुल टॉस गेंद स्विंग किया गैप में, फील्डर के लिए मौका नहीं है और गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। पहला चौका आता हुआ यहां पर बल्लेबाज वैभव माली के बल्ले से। वैभव माली भी 2-2 हैं। एक ये मजबूत काटी के वैभव माली है और एक वैभव माली ऑलराउंडर है। तान दिया आसमान में, फेंक दिया मिड विकेट पे। 6 रन। धूप तो खिली हुई है, लेकिन कल देर शाम तूफानी बारिश हुई, सिर्फ यहाँ नहीं बल्कि महाराष्ट्र के कई इलाकों में। बारिश का 6ठा महीना चला है। 9 मई से बारिश शुरू हुई थी। इस मरतबा जड़ में गेंद, बढ़िया गेंद। राइट आर्म राउंड विकेट ऋतिक माली गेंदबाजी कर रहे हैं। इस मरतबा सीधा स्ट्रोक है, फील्डर मौजूद है, मस्तक पे दस्तक। 6 रन। उन्नीस रन 2 विकेटों के नुकसान पे इस ओवर में अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त वैभव माली। 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं 19। बचे हुए 2 ओवर में 51 रन चाहिए। थोड़ा एक तरफा मुकाबला चलता हुआ।
मई से लेकर अगर बरसात को हम देखें तो 21 अक्टूबर तक हो रही है। इस मरतबा देखा बाला अपना स्टंप्स अपने पैर से गिरा दिया, आउट हो गए। लो चली मैं इस मरतबा गेंद आसमान में खड़ी रह गई है। डीप एक्स्ट्रा कवर के फील्डर उस कैच को लपक नहीं पाए, लंबा हिट लेना चाहते थे। गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन खेलना चाहते थे। फिर हवा में खेला है, अब की बार नहीं बचेंगे। फील्डर नीचे आ रहे हैं और आउट। खेल की शुरुआत होती हुई बाएं हाथ के बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। गेंदबाजी करें ऋषि भोयर। इस मरतबा खींच के मारा है, पुल शॉट है और देखना है क्या कुछ हुआ है। मौका भी दिया और छक्का भी दिया। एक ऋषि भोयर जो मानकोली से खेल रहे, हैट्रिक लिया है, मात्र एक हैट्रिक गेंदबाज है। एक विकेट भी लिया है लेकिन उनको अब पड़ी भी है। ऑफिस स्टंप के बहुत बाहर चले गए वाइट। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 पे पहुंचा। अभी भी 40 रन चाहिए, बची भी 8 गेंदों पर। 7 सिक्सर लगाने होंगे। ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। ऋषि भोयर
रिवर्स खेलने की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता स्कोर में 31 पे पहुंचा स्कोर। इस मरतबा फॉलिंग स्वीप की कोशिश थी, गेंद फ्लाई स्लिप में गई, कोई रन नहीं। दीपेश माली हमसे जुड़ चुके हैं, वेलकम। सिक्सर का हैट्रिक और पहला अर्धशतक। तीन मरतबा। देखिए शुभा धुमाल, आजकल चर्चा ओपन इंडिया क्रिकेट में है कि बबलू पाटिल, श्रेयस कदम और दीपेश माली ये सबसे लंबे सिक्सर मारते। दूसरे लफ्जों में हम कह सकते हैं कि जो ISPL का 9वां है वो ये खिलाड़ी ही मारते। आपने देखा कि बबलू पाटिल ने किस तरह अभी पुणे में जो चषक हुआ था टिंगरे सरकार, उसमें किस तरह की बल्लेबाजी की थी। 31 रन हुए हैं। एक ओवर में कितने चाहिए? 39। काम तमाम होता हुआ SV स्पोर्ट्स का। SV स्पोर्ट ने अब तक अपने दोनों मैच हारे हैं और तीसरा हारने की कगार पे। पटकी भी गेंद थी, बैकफुट पे गए, पुल किया है, पीछे खिलाड़ी है और कोई गलती नहीं। दूसरे अटेम्प्ट में कैच को लपका है। स्विंग एंड मिस। खींच के मारने की कोशिश, पीछे रखी हुई गेंद थी। MPL में आप सभी का हार्दिक स्वागत है। क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा मानकोली खेल रहा है। मानकोली का क्रिकेट का जो क्लास है वो MPL में निखर के आ रहा है। इस मर्तबा बैडमिंटन शॉट खेलने की कोशिश, जानबूझ के जीवन दान दिया है। वो तो अच्छा है कि मैं कमेंट्री कर रहा हूं, दशरथ पाटिल नहीं कर रहे। जिस तरह का कैच छोड़ा है वहां पे, और वही पोजीशन थी जहां भावेश पवार का छूटा था जब उन्होंने कहा था। ओ परिया गेंद। सवाल पूछा, हाउ इज दैट? अंपायर सहमत नहीं।
स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन, गजब का भिंगड़ी शॉट। लेकिन मैच जरूर आ रहा है, लेकिन इस शॉट ने जान भर दी है। कॉन्ग्रेचुलेशन सौटा इरवा स्पोर्ट एंड आडला केसवी स्पोर्ट, ह्यूज मार्जिन से मैच जीता है।